गुड मॉर्निंग स्टुडंट्स मायसेल्फ टीचर भाग्यश्री. मुलांनो, या अगोदर आपण अनुभव 1 या पाठामध्ये मारियाला भेटलो. त्याचप्रमाणे अनुभव 2 पाठ 19 या पाठामध्ये आपण अगदी तुमच्या वयाचा लहान मुलगा आहे त्याला भेटणार आहोत. बघा तर या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचे आहे. सर्वप्रथम या पाठाचे मेन उद्दिष्ट आहे, या पाठातून आपल्याला रीडिंग स्किल डेव्हलप करायची आहे. त्याचबरोबर रीडिंग करत असताना मी कुठे कशा पद्धतीने स्टॉप घेते, कुठे कसं रीडिंग करते याकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. चला तर बघूया अनुभव 2 पाठ 19 अनुभव 2 एक्सपिरियन्स 2. शाळा सुटली, मी घरी निघालो. वाटेत आई दिसली. शाळा सुटली मीन्स स्कूल छूट गया था और मैं घर पर जा रहा था. रास्ते में मुझे मम्मी दिखाई दी. वाटेत आई दिसली. वाट मीन्स रस्ता. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. बघा, शाळा सुटल्यावर जेव्हा घरी जात असताना मला रस्त्यात कोण भेटले? आई किंवा दिसली. मुलांनो, मला म्हणजे या छोट्या मुलाला, नो टीचरला नाही, तर हा जो छोटा मुलगा आहे याचा हा पाठ आहे. तो आपल्याला सांगतोय. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. आईच्या हातामध्ये काय होत्या? 2 मोठ्या पिशव्या होत्या आणि बहुतेक त्या खूप जड असाव्यात. आईकडे बघून आई दुरूनच दिसली आणि त्या पिशव्या बघून असं लक्षात येत होतं की या पिशव्या खूप हेवी जड मीन्स हेवी असे दुरून बघूनच जाणवत होते. मग काय झाले बघा, मी धावतच आईला गाठले. धावणे, रनिंग करणे. जसे मला कळाले की आई दिसते समोर आणि आईकडे खूप जड 2 पिशव्या आहेत, तसेच मी काय केलं, आईकडे धावत गेलो. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? मग मी आईला प्रश्न विचारला की आई, एवढं काय घेऊन चाललीस? तुझ्या हातात तर खूप मोठमोठ्या पिशव्या दिसत आहेत आणि या पिशव्या खूप हेवी पण वाटत आहेत. म्हणून मी धावत आलो आणि आईला विचारलं की एवढं काय घेऊन चाललीस? असे विचारल्यावर बघा, कोणी विचारले? पाठातील लहान मुलाने. कोणाला विचारले? आईला. पुढे बघा काय झाले. एवढं झाल्यानंतर तिच्या हातातील एक पिशवी मी घेऊ लागलो. आता मला वाटले की आईला मदत करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी आईला मदत करण्यासाठी आईच्या हातातील एक पिशवी घेतली. ज्यावेळेस मी आईच्या हातातील एक पिशवी घेऊ लागलो त्यावेळेस बघा काय झाले. अरे हळू, सामान सांडेल. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे मुलगा मागून धावत येत आहे आणि आईच्या हातामध्ये 2 पिशव्या आहेत आणि या पिशव्या जड आहेत. ज्यावेळेस मुलगा आईपर्यंत पोहोचला त्यावेळेस त्याने एक पिशवी घ्यायला हात पुढे केला. जसा त्याने पिशवी घ्यायला हात पुढे केला त्यावेळेस आई म्हणाली, अरे हळू, सामान सांडेल त्यातलं. आईने सांगितलं की बाळा, पिशव्या थोड्याशा हळू पकड. का? कारण त्यातलं सामान सांडेल. ती म्हणाली. कोण म्हणालं? आई म्हणाली. आई मीन्स मदर. अगं आई, किती जड आहे पिशवी? काय आहे एवढं यात? मी विचारले. मग मी आईला विचारलं, बापरे आई, किती जड आहे ग ही पिशवी? पिशवी मीन्स बॅग. मग मी पुन्हा प्रश्न केला, काय आहे एवढं यात? यात मीन्स यामध्ये, या पिशवीमध्ये. असं कोणी विचारलं? त्या लहान मुलाने आपल्या आईला विचारलं की पिशवी एवढी जड आहे, या पिशवीमध्ये एवढं काय सामान आहे? असे या लहान मुलाने विचारल्यावर आईने सांगितलं, हे आपलं महिनाभराचं किराणा सामान आहे. मग आईने त्या मुलाच्या प्रश्नाला उत्तर दिलं की बाळा, हे आपलं महिनाभराचं किराणा सामान. कोणी सांगितलं? आईने. प्रश्न विचारला मुलाने आणि उत्तर दिले आईने. पुढे बघा काय झाले. मग आता बघा, या चित्रामध्ये एक पिशवी मुलाच्या हातामध्ये आणि एक पिशवी आईच्या हातामध्ये. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने आईचे हात लालेलाल झाले. मग आईकडून मी एक पिशवी घेतली. ती पिशवी फार हेवी होती, जड होती आणि मग माझ्या लक्षात आलं की पिशवी हेवी आहे आणि या हेवी पिशवीमुळे आईचे हात लालेलाल झाले. लालेलाल होणे, रेड होणे. पेन्स होत होते आईच्या हाताला. आईचे हात
दुखत होते. पुढे बघा. बापरे आई, एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग? मी पुन्हा प्रश्न केला. बघा, मला पुन्हा प्रश्न निर्माण झाला की अगं आई, एवढं हेवी सामान आहे, एवढं जड सामान आहे, महिनाभराचं सामान आहे, मग या सामानाला किती रुपये लागले ग? असा प्रश्न पुन्हा त्या लहान मुलाने आईला विचारले. आता प्रश्न विचारल्यावर आईने उत्तर देणं अपेक्षित होतं, परंतु आईने थोडीशी त्याची उलट तपासणी केली. उलट तपासणी करणे म्हणजेच त्याच्या प्रश्नाला पुन्हा प्रश्न विचारला. आईने किती लागले असावेत? आईनेच उलट प्रश्न केला. म्हणजेच आईने पुन्हा क्वेश्चन केला लहान मुलाला की सांग बघू तू किती पैसे लागले असतील. आणि मग मी माझ्या व्यवहार ज्ञानाप्रमाणे एक रक्कम सांगितली. त्यामुळे आईला थोडंसं हसू आलं, कारण की आपण आपल्या पद्धतीने सांगितलेली रक्कम कदाचित खूप कमी असेल. म्हणून मुलाचे उत्तर ऐकून आईला हसू आले. आई हसू लागली. मग आई म्हणाली, वा रे तुझं व्यवहार ज्ञान. मग आईने सांगितले की बाळा, एवढ्या कमी पैशामध्ये एवढं सामान कधीच येत नाही. आता यामध्ये त्या लहान मुलाचीही चूक नव्हती, कारण की तो कधी सामान आणायला गेलाच नव्हता आणि म्हणूनच आईला फार हसू आले होते. मग आईने सांगितलं, बाळा, वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. वस्तूंचे भाव गगनाला भिडणे, खूप महागाई होणे. बघा, या ठिकाणी हा वाक्प्रचार आहे. वस्तूचे भाव गगनाला भिडणे म्हणजे खूप महागाई होणे. आणि मग असे झाल्यानंतर आईने सांगितले की आहेस कुठे तू? जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा. मलाही ते पटले. बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. बघा, ज्या वेळेस आपण बाजारात जातो, मार्केटमध्ये जातो, त्याच वेळेस आपल्याला वस्तूंच्या किमतींचं ज्ञान येतं, व्यवहार ज्ञान येतं. आपल्याला फक्त पुस्तके वाचून किंवा पेपर लिहून एक गुड स्टुडंट्स व्हायचं नाही आहे. तर आपल्याकडे सगळे क्वालिटीज असणं गरजेचं आहे. त्यापैकीच ही एक क्वालिटी आहे की आपल्याला बाजारामध्ये बाजारभाव थोडाफार असला पाहिजे, व्यवहार ज्ञान थोडंसं असलं पाहिजे. त्यासाठीच हा लेसन आपल्यासमोर मांडलेला आहे. अगदीच काही नाही तर आपण कधीतरी आईसोबत बाजारात जाणे सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा जो छोटा मुलगा आहे तुमच्यासारखा, याची अशीच फजिती झाली की आईने आणलेलं सामान किती रुपयाचं असेल याचा अंदाज याला लावता आलेला नाही. त्याचं एकमेव कारण आपण कधी बाजारात जात नाही, कुठल्याही वस्तूंचे भाव आपल्याला माहिती नसतात. एवढंच नाही तर आपण कधी वस्तूंचे भाव विचारत देखील नाही. परंतु आपल्याला 21st सेंचुरीमध्ये केवळ आणि केवळ पुस्तकी ज्ञान न घेता बाकीच्या गोष्टीही येणं अपेक्षित आहे. त्यासाठीच हा पाठ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. या पाठातील अनुभवामधून आपल्याला हेच शिकायचं आहे की आपलीही या लहान मुलासारखी कधी फजिती उरता कामा नये. मग असेच आई आणि मुलगा बोलत बोलत घरी पोचले. तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश केली. आई थकली होती. आईने पिशवी खाली ठेवली म्हणजे जमिनीवर ठेवली आणि थोडासा सुटकेचा निश्वास सोडला, म्हणजेच आलो एकदाचं घरी. असे करत आईने थोडंसं शांत बसली. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती. सांगा बरं, आई स्वतःचे हात का दाबत असेल? बरोबर, कारण आईने हातात पिशवी उचलून आणली होती. आपण बघितलं या पाठामध्ये की पिशवी खूप जड होती आणि पिशवी जड असल्यामुळे आईचे हात लाल झाले होते. म्हणून आई स्वतःचे हात दाबत होती. बघा, आपणही आईला मदत करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर आईचे कधी हात चोपून देणे, कधी पाय चोपून देणे हे देखील आपलं एक कर्तव्य आहे, हे विसरता कामा नये. मग त्या मुलाने प्रश्न विचारला, आई, तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस? आईला प्रश्न केल्यावर मी तिला काळजीने विचारले की आई, तू दर महिन्यात एकटी एवढं सगळं ओझं घेऊन येते एकटीच? त्यावेळेस जेव्हा मी हा प्रश्न केला त्यावेळेस आईने उत्तर दिले, हो रे, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं, माझं काम हलकं झालं. आणि मग आई म्हटली की हो बाळा, दर महिन्याचं सामान जे आहे ते मीच घेऊन येते आणि एवढंच ओझं असतं. फक्त फरक हा आहे की आज तू भेटला आहेस आणि म्हणून थोडंसं बरं वाटलं, माझं काम थोडंसं हलकं झालं.
आईने असं म्हटल्यानंतर हे सगळं आई कसं बोलत होती बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे. आई अगदी मनापासून हे सगळं सांगत होती आणि खरंच जर बघितलं तर आई खरोखर खूप दमलेली होती. अशा पद्धतीने या पाठामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात येईल की पुढे पुन्हा या मुलाने सांगितलं की आई, यानंतर आपण जेव्हा सामान आणायला जाऊ तेव्हा मात्र ज्या दिवशी माझी सुट्टी असेल त्याच दिवशी आपण काय करूया, सामान आणायला जाऊया. म्हणजे मलाही व्यवहार ज्ञान वाढेल आणि तूही थकणार नाही, मलाही वस्तूंचे भाव कळतील. म्हणूनच या पाठानुसार आपणही कधीतरी आईसोबत बाजारात जाणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर तिला मदत करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर आपल्याला वस्तूंचे भाव देखील माहिती असणं गरजेचं आहे. चला तर मग या लहान मुलासारखा आपणही निर्णय करूया की आपण आईला नेहमीच्या कामात थोडीफार मदत करणार आहोत. या पाठाचा पहिला पॅरेग्राफ हँडरायटिंगसाठी तुम्ही नोटबुकमध्ये लिहिणार आहात. पहिला पॅरेग्राफ सांगितलेला आहे मी आणि या पाठाचे क्वेश्चन आन्सर आणि शब्दार्थ मी तुम्हाला PDF मध्ये पाठवणार आहे. ते देखील तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत. अशा पद्धतीने अनुभव 2 हा पाठ आपण आज या ठिकाणी बघितलेला आहे. मी आशा करते की हा पाठ तुम्हाला समजला असेलच. त्याचबरोबर हँडरायटिंग फर्स्ट पॅरेग्राफचं तुम्ही करणार आहेत. क्वेश्चन आन्सर आणि PDF, क्वेश्चन आन्सर अँड वर्ड मिनिंगचं PDF मी तुम्हाला पाठवणार आहे. त्यामध्ये जे जे दिलेलं असेल, जे जे क्वेश्चन असतील ते अगदी ॲज इट इज तुम्हाला नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत. चला तर मग सुरू करूया रायटिंगसाठी.